या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमचं पोट, लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण. प्रभाग क्रमांक 12 चे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार विनायक कोंड्याल, सिद्धेश्वर कमटम, अर्चना वडनाल, सारिका सिद्धाराम खजुर्गी यांनी आपल्या प्रचारात आघाडी घेतली असून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. दरम्यान सोमवारी सायंकाळी भव्य पदयात्रा काढण्यात आली. ढोल ताशांच्या तालावर निघालेल्या या पदयात्रेचे नागरिकांमधून उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात येत होते. यावेळी नागरिकांनी विनायक कोंड्याल यांनी केलेल्या विकास कामांबाबत समाधान व्यक्त करताना दिसून आले. दरम्यान यावेळी मनोगत व्यक्त करताना विनायक कोंड्याल यांनी आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रचंड निधी दिल्याने या भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाल्याचे म्हटले. माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी विनायक कोंड्याल यांनी आमदार देवेंद्र कोठेंच्या मदतीने या भागाचा कायापालट केला असून विजय तर निश्चित आहेच. विनायक कोंड्याल यांना निश्चित पालिकेत मोठी जबाबदारी मिळेल असे ते म्हणाले. या पदयात्रेत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रभाग क्रमांक 12 आज कलावती नगर या भागामध्ये रॅली होती आणि त्या रॅलीच्या माध्यमातून लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी आणि आशीर्वाद या ठिकाणी आम्हाला लोकांनी दिलेला आहे. कामाच्या जोरावर आणि त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आमचा विजय हे निश्चित आहे. आमदार देवेंद्रदादा कोठे यांच्या माध्यमातून आज जवळपास 1 वर्षाच्या आत 100-125 कोटीचे कामं या ठिकाणी सोलापूर मध्ये चालू झालेले आहेत. आणि पूर्वी मी जे ड्रेनेज लाईन आणि रस्ते या ठिकाणी केलेत त्यांच्या जोरावर आणि नागरिकांचे एकदम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सोय केली आहे, त्याबद्दल त्यांचा आशीर्वाद निश्चित या ठिकाणी आम्हाला लाभलेला आहे आणि आमचा पॅनलचा विजय हा निश्चित आहे. आज प्रभाग क्रमांक 12 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवारांसाठी होम टू होम प्रचार सुरू आहे. गेल्या 3-4 दिवसापासून या पद्धतीनं ज्या नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या जात आहेत किंवा कॉर्नर बैठका घेतल्या जातात त्याच्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद या भागातून मिळतोय. एकतर विनायकदादा कोंड्याल या भागाचे भाग्यविधाते म्हणून ओळखले जातात. खूप आधीपासून म्हणजे आजूबाजूच्या परिसराच्या आधी त्यांनी या भागात ड्रेनेज लाईन आणली, पाण्याची पाईपलाईन आणली, गल्लीबोळातले सगळे रस्ते केले आणि त्यातून आता 1 वर्षापूर्वी आमदार म्हणून निवडून आलेले देवेंद्रदादा कोठे यांनी या प्रभागामध्ये प्रचंड असा निधी दिलेला आहे. 15 कोटीचा निधी या भागात दिलाय. या विकास कामांमुळे लोक खुश आहेत. आता होम टू होम जाताना सुद्धा आम्हाला लक्षात येत आहे की सुरुवातीला लोक कोण आला असं म्हणून बघतायत, पण जेव्हा विनायकदादांचा चेहरा समोर दिसतोय, नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू उमलताना दिसतं आणि दादा तुम्ही आमच्याकडे यायची गरज नाही, आमचा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत आहे असं हक्काने नागरिक बोलतायत. आणि त्याच वेळेस विनायकदादाला पण प्रत्येक घरातली नावं माहीत आहेत. हे विशेषत्वांना इथं सांगावंसं वाटतं. आत्ताच एका मावशीला ते विचारत होते, गिरीश नाहीत का घरी, त्यांना सांगा मी येऊन गेलो, मामा नाहीत का घरी. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरातल्या माणसाशी त्यांचा जो ऋणानुबंध जोडलाय त्या जोरावर आणि देवेंद्रदादा आणि विनायकदादांनी मिळून केलेल्या विकास कामांच्या जोरावर इथले 4ही उमेदवार विनायकदादा कोंड्याल, सारिकाताई खजुर्गी, अर्चनाताई वडनाल आणि आमचे सिद्धेश्वरजी कमटम हे 4ही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील. आणि जसा मतांचा आशीर्वाद या भागातले नागरिक देतील, आम्हा सगळ्या नागरिकांना अपेक्षा आहे की या भागाला मोठं पद महानगरपालिकेतलं हमखास मिळेल. त्यासाठी आम्ही देवेंद्रदादांकडे नक्की आग्रह करू, हेही या निमित्तानं सांगतोय.